काल दुपारी बरोबर 1 वाजता तुमच्या आणि माझ्या खिशाला कात्री लागली का खिसा भरल्या गेला. शेअर बाजार एका झटक्यात 2300 पॉइंट्सनी का कोसळला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझा पगार वाढला, पण माझा टॅक्स जो आहे तो वाचला का? नमस्कार मित्रांनो, टीव्हीवरच्या आरडाओरडात आणि अवघड इंग्रजी शब्दांमध्ये जर तुम्हाला कालचं बजेट कळालं नसलं, समजलं नसलं, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आलेला आहात. जर तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी असाल किंवा मध्यमवर्गीय नोकरदार असाल, तर आजचा हा व्हिडिओ तुमचे डोळे उघडणारा आहे. का? कारण अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग 9व्यांदा बजेट मांडून विक्रम तर केलाच, पण त्यात एक अशी गुगली टाकली, ज्याचं नाव आहे नवीन आयकर कायदा. हा कायदा तुमचा फायदा करणार आहे की तोटा? हे आपण बघणारच आहोत. पण आता तुम्ही म्हणाल, "सर स्लॅब्स आहेत, ते तर काही बदलले नाही, मग व्हिडिओ कशाला बघायचा?" पण थांबा, इथंच खरी गंमत आहे. या बजेटमध्ये सरकारनं फुकटच्या रेवड्या वाटल्या नाहीत, तर विकसित भारत 2047 चा रोडमॅप मांडलेला आहे. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बजेटचं पोस्टमॉर्टम बघणार आहोत. बजेटमध्ये काय गोष्टी सांगितलेल्या आहेत, कुणाच्या फायद्याच्या आहेत. शेतकऱ्यांच्या पोरासाठी याच्यात नक्की काय योजना काढलेली आहे, काय योजना दिलेल्या आहेत. नोकरदारांसाठी नवीन कायद्यामुळं सीएची गरज लागणार आहे का? आणि बुलेट ट्रेनपासून ते स्वस्त झालेल्या मोबाईलपर्यंत नक्की काय-काय स्वस्त झालंय आणि काय-काय महाग झालंय. स्वागत आहे तुमचं दिव्य क्रांती अकॅडमीमध्ये, जिथं आपण अवघडातला अवघड विषय एकदम सोप्या आणि गावरान भाषेत समजून घेत असतो. आज आपण समजून घेणार आहोत भारताच्या भविष्याचा लेखाजोखा. हा व्हिडिओ फक्त बातम्या सांगण्यासाठी नाही, तर बिटवीन द लाईन्स काय दडलंय हे शोधण्यासाठी आहे. कारण याचा थेट संबंध तुमच्या करिअर सोबत आणि तुमच्या खिशासोबत असतो. व्हिडिओ सुरू करण्याआधी एक प्रश्न आहे आणि मला प्रत्येकाचं उत्तर याच्यावर हवंय. तुम्हाला काय वाटतं? जुन्या टॅक्स पद्धतीमध्ये राहणं फायद्याचं आहे, की नवीन टॅक्स पद्धतीमध्ये राहणं फायद्याचं आहे? आत्ताच्या आत्ता खाली कमेंटमध्ये सांगा, ओल्ड किंवा न्यू. बघूया आपल्या महाराष्ट्राचा कल नक्की कुठल्या दिशेला आहे. चला तर मग सुरू करूया हा एपिसोड. मित्रांनो, आता थोडं टेक्निकल गोष्टींकडे वळण्याआधी एक साधी गोष्ट समजून घेऊया. बजेट म्हणजे नक्की काय असतं हो? ज्या दिवशी म्हणजे महिन्याच्या 1 तारखेला आपल्या वडिलांच्या हातात पगार येतो, तेव्हा घरातलं वातावरण कसं असतं आठवा. बाबा डायरी आणि पेन घेऊन बसतात. आई सांगते किराणा भरायचा आहे. तुम्ही सांगता बाबा क्लासची फीस द्यायची आणि आजी म्हणते माझ्या औषधाचं तेवढं बघा. उत्पन्न कसं आहे? मर्यादित आहे. पण खर्च जो आहे आणि इच्छा ज्या आहेत, त्या अमर्यादित आहेत. मग बाबा काय करतात? कोणाला किती द्यायचं, कधी कोणाला खुश करायचं, हे सगळं ठरवतात. तर कधी कुणाला थोडंसं थांबायला सांगतात. बस नेमकं हेच काम आपल्या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं. फरक फक्त एवढाच आहे, की बाबा एका घराचा विचार करतात आणि अर्थमंत्री 145 कोटी भारतीयांच्या संसाराचा विचार करतात. त्यामुळे जेव्हा आपण बजेटवर टीका करतो किंवा कौतुक करतो, तेव्हा लक्षात ठेवा, की सगळ्यांना खुश करणं हे जगातलं सर्वात कठीण काम आहे. या बजेटचं ऐतिहासिक महत्त्व स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मित्रांनी डायरीत लिहून घेतलं पाहिजे. निर्मला सीतारामन मॅडमनी सलग 9 वेळा बजेट मांडलेलं आहे. याआधी हा विक्रम माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या नावावर होता. तो विक्रम आता मोडला गेलाय. हे मी तुम्हाला का सांगतोय? कारण हे फक्त एक रेकॉर्ड नाहीये, तर देशातील राजकीय आणि आर्थिक स्थिरतेचं म्हणजेच पॉलिटिकल आणि इकॉनॉमिकल स्टॅबिलिटीचं लक्षण आहे. ज्या देशात पॉलिसीमध्ये सातत्य असतं, कंटिन्युइटी असते, तिथंच परदेशी कंपन्या गुंतवणूक करायला येत असतात. वारंवार नियम बदलणारा देश कोणालाच आवडत नाही. म्हणून या बजेटमध्ये तुम्हाला खूप मोठे धक्के किंवा खूप मोठ्या घोषणा दिसणार नाहीत. याला स्टेडी बजेट म्हणतात. गाडी ट्रॅकवर आहे, फक्त काय करायचंय? स्पीड वाढवायचंय. है ना? आता एक प्रश्न विचारतो. आज 2026 साल सुरू झालेलं आहे. 2047 साली जेव्हा भारत स्वातंत्र्याची 100 वर्ष साजरी करत असेल, तेव्हा तुमचं काय वय असेल? आता तुमच्यापैकी बरेच जण तेव्हा 40 किंवा 50 वर्षाचे असतील. तुम्ही तुमच्या करिअरच्या शिखरावर असाल. तुमची मुलं शाळेत जात असतील. हे बजेट आजसाठी नाहीये मित्रांनो. हे बजेट त्या 2047 मधल्या भारतासाठी आहे, ज्याला आपण विकसित भारत म्हणतो. सरकारनं या बजेटची थीम 3 मुख्य कर्तव्यावर ठेवलेली आहे. आता ही जी गोष्ट आहे, ते मेन्ससाठी महत्वाचं आहे. लक्ष द्या. पहिलं कोणतं आहे? आर्थिक विकासाला गती देणं म्हणजे काय? जगाने भारताकडे बघून शिकलं पाहिजे. दुसरं काय? जनतेच्या आकांक्षा पूर्ण करणं. तुमच्यासारख्या तरुणांच्या हाताला काम आणि बुद्धीला वाव मिळणं. आणि तिसरं सबका साथ, सबका विकास. याच्यामध्ये जाती किंवा प्रदेशाचा भेदभाव न करता शेवटच्या माणसापर्यंत पैसा जो आहे, तो पोहोचला पाहिजे. आता हे ऐकायला फार छान वाटतं. पण प्रत्यक्षात उतरतं का? हेच आपल्याला आजच्या आकड्यांमधून शोधायचंय. सरकारचं काम आहे बजेट मांडणं.
पण दिव्य क्रांती अकॅडमीचा विद्यार्थी म्हणून तुमचं काम काय? या बजेटमध्ये शिक्षण, रोजगार आणि शेतीसाठी काय संधी लपलेल्या आहेत, त्या शोधणं आणि त्या दिशेने प्रयत्न करणं. सरकारने कर्तव्य हा शब्द वापरलाय. जर सरकार त्यांचं कर्तव्य पार पाडत असेल, म्हणजे रस्ते बांधणं, वीज देणं, सुरक्षा देणं, तर तुमचं कर्तव्य काय आहे? तुमचं कर्तव्य आहे की अभ्यास करणं, स्किल शिकल्या पाहिजेत, स्वतःला लायक बनवणं. कारण रस्ते किती जरी चांगले असले, तरी त्यावर धावायची ताकद तुमच्या पायात असावी लागते. तर या सकारात्मक विचारानं आपण वळूया बजेटच्या हृदयाकडं. म्हणजेच काय? अर्थव्यवस्थेच्या मोठ्या आकड्याकडं. पुढच्या 5 मिनिटात मी तुम्हाला सांगणार आहे, की देशाचा जी महागाई, डिफिसिट या सगळ्यांची स्थिती सध्या काय आहे? आणि विश्वास ठेवा, हे आकडे कंटाळवाणे नाहीत, तर भारताची ताकद दाखवणारे आहेत. चला तर मग उघडूया अर्थव्यवस्थेची डायरी. आता अर्थव्यवस्थेचे मोठे आकडे सोप्या आणि गावरान भाषेत बघत असताना पहिले तर तुम्ही भीती घालवून टाका. है ना? कारण आपण आता घुसतोय आकड्यांच्या जगात. कुणीही व्हिडिओ सोडून पळून जायचं कारण नाही. आहे की नाही? कारण शाळेत गणिताच्या मास्तराची जी भीती घातली होती, ती भीती आज मी काढणार आहे. हे आकडे म्हणजे नुसते नंबर नसतात, तर ही देशाची कुंडली असते. या वर्षीच्या बजेटमध्ये एकूण आकडा किती आहे माहिती आहे का? 53.5 लाख कोटी. है ना? 53.5 लाख कोटी रुपये. शून्यावर किती शून्य मांडले तर स्क्रीन जी आहे ती पुरणार नाही. एवढा पैसा येतो कुठून आणि जातो कुठे? थोडक्यात सांगतो सरकारचा गल्ला भरतो कसा? आपण जो जी भरतो, इन्कम टॅक्स भरतो आणि कंपन्या जो टॅक्स भरतात, यातून हा पैसा जमा होतो. आणि मग सरकार ठरवतं, की हा पैसा उधळायचा, की यातून काहीतरी नवं उभं करायचं. या बजेटमधला सर्वात हिरो शब्द कुठला असेल, तो म्हणजे कॅपेक्स. कॅपिटल एक्सपेंडिचर. बातम्यांमध्ये तुम्ही हा शब्द 100 वेळा ऐकला असेल. पण याचा अर्थ काय? आपल्या भाषेमध्ये लक्ष देऊन ऐका. समजा तुमच्या खिशामध्ये ₹100 आहेत. जर तुम्ही त्या ₹100 ची बिर्याणी खाल्ली आणि सिनेमा बघितला, तर काय झालं? पैसे संपले, मजा आली. पण सकाळी हातात राहिलं काय? शून्य. याला म्हणतात रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे काय? पगार करणे. है ना? सबसिडी देणे, व्याजाचे हप्ते भरणे. हा खर्च झाला की पैसा परत येत नाही. पण जर तुम्ही त्या ₹100 ₹80 वाचवले आणि त्यातून एक छोटी झेरॉक्स मशीन घेतली किंवा शेतात विहीर खणली, तर काय होईल? ती विहीर तुम्हाला पुढची 50 वर्ष पाणी देत राहील, पीक देत राहील. है ना? पैसा कमवून देईल. याला काय म्हणतात? याला म्हणतात कॅपेक्स म्हणजे भांडवली खर्च. सरकारने यावर्षी कॅपेक्ससाठी तब्बल 12.2 लाख कोटी रुपये बाजूला काढले. हा आकडा का महत्वाचा आहे? जेव्हा सरकार ₹1 इन्फ्रास्ट्रक्चरवर म्हणजेच रस्ते, पूल यासारख्या गोष्टींवर खर्च करतं, तेव्हा मार्केटमध्ये त्याचे ₹3 होतात. कसं? रस्ता बांधायला सिमेंट लागतं. सिमेंट फॅक्टरीमध्ये कामगारांना काय मिळतो? ओव्हरटाईम मिळतो. स्टील लागतं. स्टील कंपनीचा धंदा वाढतो. ट्रक लागतात. ड्रायव्हरला भाडं मिळतं. डब्बा लागतो. हॉटेलवाल्याचा धंदा होतो. म्हणजेच काय? कॅपेक्स वाढला की रोजगार वाढतात. म्हणून मित्रांनो, सरकार जेव्हा रस्ते, रेल्वे या गोष्टींवर खर्च करतं, तेव्हा नाक मुरडू नका, कारण हेच उद्याच्या नोकऱ्यांचं इंजिन आहे. आता दुसरा एक शब्द फिजिकल डिफिसिट. सोप्या भाषेमध्ये मराठीत याला काय म्हणतात? अंथरूण पाहून पाय पसरणे. पण पाय काय करतो? थोडासा बाहेर जातोच. है ना? समजा सरकारची कमाई ₹100 पण खर्च काय? ₹104. मग वरचे ₹4 आणायचे कुठून? साहजिक आहे, कर्ज द्यावं लागणार. यालाच काय म्हणतात? तूट असं म्हणतात. मागील काही वर्षामध्ये कोरोनामुळे आपली जी तूट आहे, ती खूप मोठ्या प्रमाणावर वाढली होती. आपण जास्त काय करत होतो? कर्ज घेत होतो. पण या बजेटमध्ये अर्थमंत्र्यांनी एक भारी काम केलंय. त्यांनी तूट जी-डी-पीच्या 4.3% पर्यंत खाली आणण्याचं टार्गेट ठेवलंय. याचा तुम्हाला काय फायदा होणार आहे? जेव्हा सरकार कमी कर्ज घेतं, तेव्हा बँकांकडे काय राहतात? जास्त पैसे शिल्लक राहतात. मग बँका तुम्हाला आणि मला म्हणजे प्रायव्हेट लोकांना स्वस्तात काय करतात? कर्ज देतात. जर सरकारची तूट कमी झाली, तर भविष्यात तुमच्या होम लोनचे हप्ते कमी होऊ शकतात. म्हणून फिजिकल डेफिसिट कमी होणं हे देशाच्या क्रेडिटसाठी आणि आपल्या खिशासाठी लय भारी बातमी आहे. आता वळूया जी-डी-पीकडं. सध्या जगामध्ये काय चाललंय? जपान मंदीत आहे. इंग्लंडची अवस्था बिकट आहे. चीनचा वेग जो आहे तो मंदावलाय. पण आपला भारत 7% च्या वेगाने धावतोय. जगातील मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये आपण टॉपला आहोत. अर्थमंत्र्यांनी सांगितलंय, की जागतिक परिस्थिती वाईट असून सुद्धा भारत चकाकणारा तारा आहे. पण मित्रांनो, हा आकडा 7% असून चालत नाही. हा रोजगार रहित, जॉबलेस ग्रोथ नसावा, हीच आपली अपेक्षा आहे. आणि म्हणून मगाशी सांगितलेला कॅपेक्स जो आहे, तो महत्वाचा ठरतो. तर भावांनो, या भागातले 3 शब्द लक्षात ठेवा, परीक्षेला विसरू नका. काय?
कॅपेक्स किती 12.2 लाख कोटी म्हणजे काय? संपत्ती निर्माण करणं. दुसरा कुठला? फिजिकल डेफिसिट 4.3% म्हणजे उधारी कमी करणं. जीडीपी 7% म्हणजे विकासाचा वेग. आता हे आकडे ऐकून थोडं जड झालं असेल, बरोबर ना? काही काळजी करू नका. आता पुढचा जो भाग आहे, तिथं तुमची झोप उडणार आहे. कारण आता आपण बघणार आहोत टॅक्स. सरकारनं नोकरदारांना लॉलीपॉप दिलाय, की खरंच काहीतरी दिलेलं आहे. आणि नवीन इन्कम टॅक्स कायद्यामुळे तुमचं किती नुकसान आणि किती फायदा होणार आहे. चला घुसतोय आपण आता बजेटच्या सर्वात हॉट टॉपिकमध्ये. काल टीव्ही समोर बसलेल्या प्रत्येक मध्यमवर्गीय माणसाची आणि नोकरदाराची धडधड वाढली होती. सगळ्यांना वाटत होतं आज काहीतरी मोठा धमाका होईल. टॅक्सचा जो स्लॅब आहे तो 5 लाखावरून 7 लाखावर जाईल किंवा 8 लाखांवर जाईल. पण झालं काय? खोदा पहाड निकला उंदीर सुद्धा नाही. खरंय मित्रांनो, हे सत्य आहे आणि हे स्वीकारायलाच लागेल. या बजेटमध्ये जुनी कर प्रणाली किंवा नवीन कर प्रणाली आहे, यांच्या स्लॅबमध्ये ₹1 बदल झालेला नाही. जसा स्लॅब मागच्या वर्षी होता, तसाच तो यावर्षी सुद्धा आहे. तुमच्या खिशात जास्तीचे पैसे उरणार नाहीत. पण थांबा, लगेच व्हिडिओ बंद करू नका, कारण पिक्चर जो आहे तो अजून बाकी आहे. सरकारनं स्लॅबमध्ये पैसे दिले नसले तरी तुमचा मानसिक त्रास नक्कीच वाचवला. तो कसा? ते आता बघूया. बघा, तुम्हाला माहिती आहे का, आपण जो इन्कम टॅक्स कायदा वापरतो तो कधीचा आहे? 1961 सालचा आहे. म्हणजे आपले आजोबा तरुण असतानाचा हा कायदा आहे. त्यात इतकी कलमं, इतकी उपकलमं आणि इतके बदल झालेत, की सीए लोकांचं डोकं सुद्धा चक्रावून जातं. एखाद्या सामान्य माणसाला स्वतःचा रिटर्न भरायचा असला, तर त्याला भीती वाटते. पण आता अर्थमंत्र्यांनी गुगली टाकली, त्यांनी जाहीर केलं, की 1 एप्रिल 2026 पासून पूर्णपणे आयकर कायदा लागू होईल. आता हे कसं माहितीये? जुनी अँबॅसेडर कार जी आहे, ती रिपेअर करून चालवण्यापेक्षा सरकार थेट नवीन इलेक्ट्रिक गाडी आणली. याचे फायदे काय? कायद्याची भाषा आता इंग्रजीच्या अवघड शब्दांऐवजी साधी असणार आहे. है ना? कटकट कमी राहणार आहे. टॅक्सच्या नोटीस, लवादाचे खटले, है ना? लिटिगेशन्स हे सगळ्या गोष्टी काय होणार आहेत? कमी होणार आहेत आणि याच्यामध्ये सुलभता येणार आहे. कदाचित भविष्यामध्ये तुम्हाला टॅक्स भरण्यासाठी कोणाची मदत सुद्धा घ्यावी लागणार नाही. इतकं हे सोपं होणार आहे. बरं मला सांगा, टॅक्स रिटर्न भरताना तुमच्याकडून कधी चूक झाली का? कधी बँकेचं जे व्याज आहे ते ॲड करायचं राहिलंय का? किंवा एखादं जो उत्पन्न आहे ते दाखवायचं राहिलंय का? आधी नियम काय होता? जर चूक झाली तर सुधारित रिटर्न जो आहे ते भरण्यासाठी फक्त 31 डिसेंबर पर्यंतचा वेळ मिळायचा. त्याच्यानंतर नोटीस यायची. आता सरकारनं ही मुदत वाढवून 31 मार्च पर्यंत केली. आता तुम्हाला तुमची चूक सुधारायला 3 महिने जास्त मिळणार आहेत. अर्थात यासाठी थोडं नाममात्र शुल्क लागेल. पण इन्कम टॅक्सच्या धाडीपेक्षा ₹500,000 चा दंड परवडला. बरोबर ना? आणि एक निर्णय जो मला मनापासून आवडला. दुर्दैवानं रस्त्यावर जो अपघात होतो, मोटार अपघात किंवा जे मोटार ॲक्सिडेंट ट्रिब्युनल पीडित कुटुंबाला नुकसान भरपाई देतं. पण बऱ्याचदा ही जी भरपाई आहे ती मिळायला उशीर होतो. म्हणून काय होतं, त्यावर व्याज मिळतं. वाईट गोष्ट अशी होती, की त्या व्याजावर सुद्धा टॅक्स लागायचा. ज्याचं घर उद्ध्वस्त झालंय, ज्याच्याकडून टॅक्स घेणं योग्य आहे का? नाही. सरकारने आता हे ओळखलं आणि आता मोटार अपघाताचा जो दावा आहे, त्या व्याजावर कुठलाही टॅक्स लागणार नाही. हा निर्णय छोटा वाटत असला, तरी माणुसकीच्या दृष्टीने हा खूप मोठा आहे. कितीतरी विद्यार्थ्यांचं स्वप्न सुद्धा असतं, की एकदा परदेशात जाऊन शिक्षण घ्यायचंय. है ना? आपल्या पालकांचं स्वप्न असतं पोराला अमेरिकेला किंवा लंडनला पाठवायचंय. पण जेव्हा तुम्ही पोराच्या फीससाठी पैसे पाठवता, तेव्हा सरकार त्याच्यावर 20% किंवा 5% टॅक्स कलेक्टेड ॲट सोर्स कापून घेत असतं. म्हणजे पैसे तुमचे, पण सरकार आगाऊ काय करणार? कापून घेणार. ही रक्कम काय करायची? ब्लॉक व्हायची. या बजेटमध्ये पालकांना मोठा दिलासा मिळाला. आता शिक्षणासाठी आणि वैद्यकीय उपचारासाठी पैसे पाठवताना जो टी-सी-एस आहे, तो फक्त 2% कापला जाणार. म्हणजे काय होणार? तुमच्या हातात जास्त जो कॅश फ्लो राहणार. अगदी तुम्ही परदेशात फिरायला जाणार असाल, तरी तिथं टी-सी-एस 2% झालाय. त्यामुळे जर तुमचं फॅमिली ट्रिपचं काही प्लॅनिंग असेल, तर तुमचं बजेट तुमच्यासाठी शुभवार्ता घेऊन आलेलं आहे. तर मित्रांनो, टॅक्सचा विषय गुंडाळताना काय लक्षात ठेवायचं? पहिली गोष्ट, खिशात एक्स्ट्रा पैसा आलेला आहे का? नाही आलेला. स्लॅब कसे आहेत? सेम आहेत. पण भविष्यामध्ये टॅक्स भरणं जी आहे, ती डोकेदुखी ठरणार नाही. नवीन कायदा, है ना? तिसरं काय? परदेशात जाणं किंवा टॅक्सच्या चुका ज्या आहेत, त्या सुधारणं आता स्वस्त झालंय. तुम्ही म्हणाल, "सर टॅक्स कळालं, पण आम्ही गावात राहणारी माणसं. आमच्या गावात रस्ता कधी होणार, बुलेट ट्रेन कधी येणार, शेतातून कधी जाणार आणि त्यातून आम्हाला काय मिळणार?" प्रश्न भारी आहे. पुढच्या भागात आपल्याला भारताच्या इन्फ्रास्ट्रक्चरचा पायाभूत सुविधेचा नकाशाच बघायचा आहे. 7 नवीन बुलेट ट्रेन्स कुठून धावणार आहेत आणि कोकण मराठवाड्याला काय मिळालंय? पाणी पिऊन घ्या आणि तयार राहा, कारण पुढचा पॉइंट विकासाचा आहे. मित्रांनो, शरीरात वाहणाऱ्या रक्तवाहिन्या जितक्या मजबूत, तितका माणूस तंदुरुस्त. बरोबर ना? तसंच देशाचं आहे. रस्ते, रेल्वे, बंदरं
या देशाच्या रक्तवाहिन्या आहेत. जर या जाम झाल्या तर देशाच्या विकासाला हार्ट अटॅक आल्यासारखा थांबत असतो. म्हणून सरकारने या बजेटमध्ये पायाभूत सुविधांवर पाण्यासारखा पैसा खर्च केलाय. तुम्ही म्हणाल, "सर रस्ते बांधले म्हणून माझ्या खिशात काय येणार आहे?" अरे बाबा, जेव्हा तुझ्या गावातून हायवे जातो, तेव्हा जमिनीचे भाव वाढतात की नाही? जेव्हा रेल्वे येते, तेव्हा तिथं हॉटेल, टपरी, बाकीच्या गोष्टी चालतात की नाही? विकास असाच खाली झिरपत येत असतो. चला बघूया, यावर्षी रेल्वेनं आपल्याला कोणतं नवीन गिफ्ट दिलंय. सर्वात मोठी हेडलाईन जी आहे, ती 7 नवीन हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉर. आतापर्यंत आपण मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या गप्पा ऐकत होतो. पण आता पिक्चरच बदलून टाकला. महाराष्ट्रासाठी याच्यामध्ये 2 ब्लॉकबस्टर बातम्या आहेत. मुंबई-पुणे हाय स्पीड कॉरिडॉर, पुणे-हैदराबाद हाय स्पीड कॉरिडॉर. इमॅजिन करा मित्रांनो, सध्या पुण्यावरून हैदराबादला जायला 10 ते 12 तास लागतात. जर हा हाय स्पीड कॉरिडॉर झाला, तर हे जे अंतर आहे, हा जो प्रवास आहे, तो 3 ते 4 तासांवर येणार. म्हणजे काय? तुम्ही पुण्यात मिसळपाव खाऊन निघालात, तर दुपारची बिर्याणी हैदराबादला जाऊन खाऊ शकणार आहे. याचा फायदा फक्त फिरायला जाणाऱ्यांसाठी नाही, तर आयटी कंपन्यांना सुद्धा होणार आहे. पुणे आणि हैदराबाद हे 2 आयटी हब आहेत. जेव्हा 2 शहरं जोडली जातील, तेव्हा व्यवसायाच्या हजारो संधी निर्माण होणार आहेत. याशिवाय चेन्नई, बेंगलोर आणि दिल्ली-वाराणसी हे मार्ग सुद्धा हाय स्पीडने जोडले जाणार आहेत. आपण नेहमी रस्ते आणि आकाशाकडे बघतो, पण समुद्राकडे बघतो का? नद्याकडे बघतो का? नाही बघत. तुम्हाला एक फॅक्ट सांगतो, एका ट्रकने माल नेण्यासाठी जर ₹10 खर्च येत असेल, तर ट्रेनने ₹6 येत असेल, तर तोच माल जहाजाने पाण्याहून नेण्यासाठी फक्त ₹2 खर्च येतो. इतका फरक आहे. म्हणून सरकारने ठरवलंय, की पुढच्या 5 वर्षात 20 नवीन जलमार्ग तयार करायचे, सुरू करायचे. यामुळे काय होईल? जे सिमेंट, कोळसा, स्टील आपण ट्रकने पाठवतो किंवा ट्रॅफिक जॅम होते, ते आता नद्यांमधून जाईल, समुद्रामधून जाईल. वाहतुकीचा खर्च जो आहे तो कमी होईल आणि वस्तूच्या किमती आपोआप काय होतील? कमी होतील. याला म्हणतात लॉजिस्टिक कॉस्ट कमी करणं. आता टियर 2 शहरं आणि सिटी इकॉनॉमिक्स रिजन्समध्ये काय घडलंय? काय भेटलंय त्यांना? आता हा पॉइंट माझ्या मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्या मित्रांसाठी खूप महत्वाचा आहे. तुम्हाला नोकरीसाठी नेहमी पुण्या-मुंबईला जावं लागतं. तिथे राहायचा खर्च जो आहे तो परवडत नाही. ट्रॅफिकमध्ये जीव जातो. सरकारने आता एक नवीन संकल्पना मांडली. सिटी इकॉनॉमिक रिजन्स. म्हणजे काय? जी शहरं 5 लाख लोकसंख्येच्या पुढे आहेत. उदाहरणार्थ छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, अमरावती अशा शहरांचा विकास तर राहण्यासाठी नाही, तर कमावण्यासाठी केला जाईल. तिथं आपले जे इंडस्ट्रीज आहेत त्या आणल्या जातील. आयटी पार्क उभे केले जातील. आता सरकारचं उद्दिष्ट आहे, की माझ्या गावातल्या तरुणाला त्याच्या आई-वडिलांना सोडून 500 किलोमीटर दूर नोकरीला जावं लागू नये. त्यासाठी त्याला त्याच्या जिल्ह्यातच सन्मानाची नोकरी मिळावी. ही टियर 2 आणि टियर 3 शहरं भारताच्या विकासाचं नवीन ग्रोथ इंजिन ठरणार आहे. तर मित्रांनो, इन्फ्रास्ट्रक्चरचा हिशोब काय? एक हाय स्पीड ट्रेननं वेळ वाचणार, दुसरा जलमार्गाने पैसा वाचणार आणि तिसरा सिटी डेव्हलपमेंटमुळं मायग्रेशन जे आहे ते थांबणार. आता हे सगळं ऐकून छान वाटतंय. रस्ते, शहरं, ट्रेन पण हे सगळं बनवणार कोण आणि हे चालणार कधी? है ना? यासाठी लागणार काही ध्येयवेडे तरुण, कुशल कामगार आणि पोटभर अन्न पिकवणाऱ्या शेतकरी. पुढचा भाग जो आहे तो त्यांच्याचसाठी आहे, ज्यांच्या हातात देशाचं भविष्य आहे. युवा, शेतकरी आणि महिला. मित्रांनो, भारताचा आत्मा जो आहे तो कुठे वसतो? गावात वसतो. आणि गावाचा आत्मा कोण आहे? आपला बळीराजा, आपला शेतकरी. माझ्यासमोर बसलेले किंवा हा व्हिडिओ बघणारे 80% विद्यार्थी हे शेतकरी कुटुंबातून येतात. मला माहिती आहे तुमच्या बापानं काळ्या आईची सेवा करून तुम्हाला शहरात शिकायला पाठवलंय. आज बघूया या सरकारने त्या बापाच्या घामाचं मोल कसं फेडलंय. या बजेटमध्ये एक नवीन शब्द आलाय, भारत विस्तार. है ना? हा काय प्रकरण आहे? सरकार म्हणतंय आता शेती जुन्या पद्धतीने करून चालणार नाही. आता शेतीला आर्टिफिशियल इंटेलिजन्सची जोड द्यायची. म्हणजे काय? तुमच्या मोबाईलवर सॅटेलाईटद्वारे मेसेज येईल. पुढच्या 4 दिवसात तुमच्या भागात गारपीट होणार आहे. पीक झाकून ठेवा किंवा तुमच्या पिकावर अमुक-अमुक रोग पडलाय, हे औषध मारा. याला म्हणतात डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर. है ना? यामुळे शेतकऱ्याचं जे आहे नुकसान कमी होणार आहे आणि उत्पादन जे आहे ते वाढणार आहे. आता कोकणातल्या माझ्या भावांसाठी एक गुड न्यूज आहे. सरकारनं नारळ आणि काजू यांच्यासाठी उत्पादनासाठी विशेष पॅकेज जाहीर केलंय. कोकणातील हापूस आंब्यांसोबत आता काजू आणि नारळ सुद्धा जगात ब्रँड बनणार आहे. तसंच त्यांची शेती पाण्यावर अवलंबून आहे. है ना? मत्स्यपालन त्याच्यासाठी 3 नवीन केमिकल पार्क्स आणि 500 तलाव विकसित केले जाणार आहेत. म्हणजे ब्लू इकॉनॉमीला बूस्टर डोस मिळालाय. आता वळूया नोकऱ्यांकडे. प्रत्येकाला सरकारी नोकरी मिळेल का? सत्य बोलूया, नाही मिळणार. मग पर्याय काय? प्रायव्हेट जॉब्स किंवा स्वतःचा व्यवसाय.
भारतात सर्वात जास्त नोकऱ्या कोण देतं? टाटा बिर्ला नाही देत. सर्वात जास्त नोकऱ्या देतात छोटे उद्योग, ज्यांना आपण एम-एस-एम-ई म्हणतो. तुमच्या एम-आय-डी-सी मधल्या छोट्या कंपन्या. सरकारने या छोट्या उद्योगांना मोठं करण्यासाठी 10,000 कोटींचा एम-एस-एम-ई ग्रोथ फंड उभारलेला आहे. उद्देश काय? की छोट्या कंपन्यांनी मोठं व्हावं, चॅम्पियन बनावं आणि 10च्या जागी 100 लोकांना कामावर ठेवावं. याच्यासोबतच सेमीकंडक्टर मिशन सुद्धा आलेलं आहे. आज आपल्या मोबाईल पासून ते कारपर्यंत सगळीकडे चिप लागते. आजपर्यंत आपण या ज्या चिप्स आहेत, त्या चीन किंवा तैवानकडून मागवत होतो. पण सरकारने आता ठरवलंय आता चिप भारतातच बनवणार. यासाठी हजारो कोटींची तरतूद केली जाणार आहे. त्याचा फायदा काय? इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर्सला आता अमेरिकेला जायची गरज नाही. पुण्यात आणि बेंगलोरमध्येच लाखोंचे पॅकेजेस मिळणार आहेत. माझ्या बहिणींना आणि जे पालक हा व्हिडिओ बघत आहेत, बऱ्याचदा काय होतं मुलीला शिकण्याची इच्छा असते. पण शहरात राहायची सोय नसते, सुरक्षितता नसते, म्हणून आई-वडील पाठवत नाहीत. सरकारने ही नस ओळखली आहे आणि या बजेटमध्ये घोषणा केली, की विज्ञान आणि तंत्रज्ञान शिकणाऱ्या मुलींसाठी प्रत्येक जिल्ह्यात एक स्वतंत्र वसतिगृह उभारलं जाईल. तर राहण्याचा प्रश्न मिटला आणि फक्त राहणं नाही, तर महिलांसाठी शी मार्ट्स, एस-एच-ई, शी मार्ट सुरू करणार आहेत. जिथे बचत गटाच्या महिलांनी बनवलेल्या वस्तू विकल्या जातील. म्हणजे लखपती दीदी बनण्याचं स्वप्न आता लांब राहिलेलं नाहीये. आणि आता सर्वात भारी मुद्दा, जो एकूण शाळेतली पोरं उड्या मारणार आहेत. तुम्ही दिवसभर PUBG, फ्री फायर खेळत असता किंवा Instagramवर रील्स बघत असता. म्हणून आईचा मार सुद्धा खाता. आता सरकारने त्यालाच करियर म्हणून बनवलंय. तुम्ही बरोबर ऐकताय. सरकारने जाहीर केलंय, की 15,000 शाळांमध्ये कंटेंट क्रिएटर लॅब्स आणि ॲनिमेशन गेमिंग कोर्स सुरू केले जातील. जगाला आता गेमर्स आणि ॲनिमेटर्स हवे. छोटा भीम असू द्या, बाहुबलीचे ग्राफिक्स असू द्या, यात करोडोंची उलाढाल आहे. सरकार म्हणतंय, रील्स बघण्यात वेळ घालवू नका, कंटेंट बनवा आणि पैसे कमवा. तर तरुणांनो, हे बजेट जुन्या विचारांचं नाहीये, तर एकदम मॉडर्न आहे. आता प्रश्न आहे, की या संधीचं तुम्ही सोनं करायला तयार आहात का? बरोबर की? आता 6वा पार्टमध्ये काय बघायचंय आपल्याला, की शेअर बाजार. शेअर बाजारामध्ये काय? आता काल दुपारी 12 वाजेपर्यंत सगळं ठीक होतं. अचानक 1 वाजता मार्केटने काय केलं? डुबकी मारली आणि गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपये एका तासामध्ये साफ झाले. सेन्सेक्स जवळपास 2300 अंकांनी गडगडला कोसळला. ज्यांनी पैसे लावले होते त्यांच्या काळजाचा ठोका चुकला असणार आहे, गॅरंटेड. असं काय झालं बजेटमध्ये? निर्मलाताईंनी असं काय सांगितलं, की मार्केट नाराज झालं. मित्रांनो, मार्केटला 2 गोष्टी आवडल्या नाहीत. फ्युचर आणि ऑप्शन्सवरचे जे टॅक्स वाढवले ती गोष्ट आणि बायबॅक टॅक्समध्ये केलेला बदल. आता हे शब्द ऐकून डोक्यावून गेलं असेल. सोप्या भाषेत सांगतो म्हणजे कॉमर्स नसलेल्या पोरांना सुद्धा कळत, है ना? आजकाल काय होतं प्रत्येक दुसरा कॉलेजचा पोरगा मोबाईलवर ट्रेडिंग करतोय. बरोबर ना? अभ्यास सोडून सकाळी 9 ते 3 फक्त कॉल आणि पुट हे खेळायचं. सरकारला दिसलं, की देशातील तरुण पिढी उत्पादक काम करण्याऐवजी फक्त फ्युचर अँड ऑप्शन्सच्या नादात बरबाद होती. सेबीचा रिपोर्ट सांगतो, की 10 पैकी 9 लोकं याच्यामध्ये पैसे गमावतात. म्हणून सरकारने सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स वाढवलेला आहे. जो आधी 0.02% होता, तो आता 0.05% केलाय. आता हे कसं आहे माहिती का? तुम्ही मॅच बघायला तिकीट काढलं. ठीक आहे. ही काय केली? लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट. पण तुम्ही प्रत्येक बॉलवर सट्टा लावत असाल, म्हणजे फ्युचर अँड ऑप्शन्समध्ये ट्रेडिंग करत असाल, तर आता सरकारने त्या सट्ट्यावरची एंट्री फी जी आहे, ती वाढवलेली आहे. सरकारचा मेसेज क्लिअर आहे, की जो जुगार खेळताय तो बंद करा आणि कामाला लागा, इन्व्हेस्ट करा, ट्रेड करू नका. यामुळे जे रोजच्या रोज ट्रेडिंग करतात, इंट्राडे, एफ-एन-ओ याचा जो नफा आहे, तो आता कमी होणार आहे म्हणून मार्केट पडलं. दुसरा झटका लागला तो कंपन्यांना. बायबॅक टॅक्स. बायबॅक म्हणजे काय? की जेव्हा कंपनीकडं खूप पैसा साठतो, तेव्हा ती कंपनी स्वतःचेच शेअर्स काय करते, बाजारातून परत विकत घेते. आजपर्यंत हा नियम कसा होता? याच्यावर टॅक्स जो आहे तो कंपनी भरायची. शेअर होल्डरला म्हणजे तुम्हाला मला पूर्णपणे पैसे मिळायचे. आता नियम काय झालाय, आता कंपनी टॅक्स भरणार नाही. कंपनी तुम्हाला पैसे देईल आणि त्या पैशावर जो टॅक्स आहे, तो शेअर होल्डरला म्हणजे तुम्हाला आणि मला भरावा लागेल. म्हणून गुंतवणूकदारांना वाटलं, की अरे आता हे माझ्या हातात कमी पैसे येणार. यामुळे मोठ्या कंपन्यांचे शेअर जे आहेत, ते खाली पडले. पण सगळंच वाईट आहे का? नाही. एक चांगली बातमी सुद्धा आहे. जे आपले भारतीय भाऊ-बहीण परदेशात राहतात, एन-आर-आय आहे. त्यांना आता शेअर बाजारात 10% पर्यंत थेट गुंतवणूक करण्याची परवानगी दिली आहे. याचा फायदा काय? जेव्हा डॉलर्स भारतात येतील, तेव्हा मार्केटमध्ये पुन्हा वर जाईल. म्हणून तज्ञ म्हणतात, की ही जी करेक्शन आहे, ही जी पडझड आहे मार्केटमधली, ही टेम्पररी आहे, तात्पुरती आहे. भारताची ग्रोथ स्टोरी अजून सुद्धा मजबूत आहे. तर मित्रांनो याचा निष्कर्ष काय?
जर तुम्ही ट्रेडर असाल, तर आता सावध व्हा. खर्च वाढलाय. जर तुम्ही इन्व्हेस्टर असाल, म्हणजे 5-10 वर्षासाठी पैसे लावत असाल, इन्व्हेस्ट करत असाल, तर घाबरण्याचं काही कारण नाही. आणि पडलेलं जे मार्केट आहे, ही खरेदी करण्याची संधी आहे. माझा हाच सल्ला राहील, की शेअर बाजारात जे एफ-एन-ओ आहे, ते खेळत बसण्यापेक्षा दर महिन्याला ₹500 ची एस-आय-पी करा, म्युच्युअल फंड चालू ठेवा. देश जसा पुढे जाईल तसं 7% ग्रोथने तुमचे जे पैसे आहेत ते सुद्धा वाढतील. रातोरात श्रीमंत होण्याच्या नादात असलेली सायकल विकायची वेळ आणू नका, म्हणजे झालं. आता हे झालं बाजाराचं. शेवटी प्रश्न उरतो, माझं घर कसं चालणार? महागाईचं काय? पुढच्या आणि शेवटच्या भागात आपल्याला बघायचंय खरा हिशोब. काय स्वस्त झालंय आणि काय महाग झालंय. बरोबर? चला मित्रांनो, आता गप्पा बास झाल्या. फायनल मुद्द्यावर येऊया. उद्या बाजारात गेल्यावर काय स्वस्त मिळणार आणि काय महाग मिळणार? गृहिणींसाठी आणि गॅजेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. काय स्वस्त झालंय? मोबाईल आणि चार्जर. सरकारने जी कस्टम ड्युटी आहे ती 20% वरून 10% केली. म्हणजे नवीन iPhone किंवा Android घ्यायचा असेल, तर किंमत कमी होणार आहे. दुसरी काय? कॅन्सरची औषधं स्वस्त झालीत. आता हे खरंच पुण्यवान काम झालंय. जीवनरक्षक औषधांवरील ड्युटी जी आहे ती माफ केली आहे. ज्याच्या घरात असा रुग्ण आहे, त्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. चामड्याच्या वस्तू जे आहेत, शूज, बॅग्स, पर्स, आता हे सगळं स्वस्त होणार आहे. सोलार पॅनल स्वस्त झालेले आहेत. आणि महाग काय झालंय? प्लास्टिकच्या वस्तू. काही निवडक लक्झरी प्लास्टिकच्या वस्तूवर टॅक्स जो आहे तो वाढवलाय. पर्यावरणासाठी हे चांगलं सुद्धा आहे. आणि मगाशी सांगितलं तसं शेअर बाजारामधलं फ्युचर आणि ऑप्शन्सवरच्या टॅक्स सुद्धा वाढलेला आहे. थोडक्यात सांगायचं तर टेक्नॉलॉजी स्वस्त झालीये आणि जुगार जो आहे, डोळे झाकून जे पैसे लावतायत ते महाग झालंय. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये केलेल्या चर्चेनंतर निष्कर्ष काय काढायचा? हे बजेट चांगलं आहे का वाईट आहे? माझं प्रामाणिक मत सांगतो, सत्य परिस्थिती आहे. हे बजेट टाळ्या मिळवणारं नाही, तर देश घडवणारं बजेट आहे. सरकारनं फुकटच्या घोषणा करून मतं मागितली नाहीत. नोकरदारांना आज स्लॅबमध्ये सूट दिली नाही, पण नवीन कायद्याचं प्रॉमिस देऊन भविष्याची सोय केलेली आहे. रस्ते, रेल्वे आणि डिजिटल इंडियावर जो खर्च केलाय, त्याचा रिझल्ट उद्या दिसणार नाही. पण 5 वर्षांनी जेव्हा भारत तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल, तेव्हा नक्कीच दिसेल. हे जे आहे ते कडू औषधासारखं आहे. गिळताना थोडं कडू लागेल, पण प्रकृतीसाठी, अर्थव्यवस्थेसाठी एकदम गुणकारी आहे. एम-पी-एस-सी करणाऱ्या पोरांनी एक वाक्य लिहून घेतलं पाहिजे, लोकप्रियतेपेक्षा आर्थिक शिस्तीला महत्त्व. हेच या बजेटचं सार आहे. मला आशा आहे, की अर्थशास्त्राचे अवघड शब्द आज तुम्हाला सोप्या भाषेत आणि गावरान भाषेत समजले असतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल आणि जर तुम्हाला वाटत असेल, की दिव्यक्रांती अकॅडमीमुळे तुमच्या ज्ञानामध्ये थोडीफार भर पडली, तर आत्ताच्या आत्ता व्हिडिओ लाईक करा. आणि एक काम करायचंय, या बजेटला 10 पैकी किती मार्क द्याल हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. 7, 8, 9, 10 काय द्यायचंय ते द्या. महाराष्ट्राचा मूड काय? विद्यार्थी कसा विचार करतोय? हे आपल्याला याच्यावरून कळेल. जे विद्यार्थी हा व्हिडिओ बघतात, त्यांनी ही लिंक आपल्या WhatsApp ग्रुपवर स्टडी सर्कलमध्ये नक्की शेअर करा. ज्ञानाचा दिवा असाच पुढे गेला पाहिजे. बजेट येत राहतील, सरकार बदलत राहतील. पण तुमचं आणि माझं नशीब तेव्हाच बदलणार आहे, जेव्हा आपण स्वतः कष्ट करणार आहोत. सरकारने रस्ते बांधलेत, आता त्याच्यावरून धावायची ताकद तुम्हाला कमवावी लागेल. सरकारने नोकऱ्यांच्या संधी दिल्यात. आता स्किल शिकण्याची जबाबदारी तुमची आहे. त्यामुळे रडत बसू नका. अभ्यासाला लागा. येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी दिव्यक्रांती अकॅडमीकडून खूप शुभेच्छा. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. आई-वडिलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी लढत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.